ठीक आहे. बेटा 13 क्वेश्चन झालेले आहेत, 13 क्वेश्चन झालेले, 14 क्वेश्चन. मिस्टर दिनेश owns an agricultural farm at village Talwal. The length of the farm is 10 meter more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of the pond is 1/3 of the breadth of the farm. The area of the farm is 20 times the area of pond. Find the length and breadth of the farm and pond. हे बेटा एक फार्म आहे. दिनेशकडे काय आहे? ॲग्रिकल्चरल फार्म, म्हणजे एक शेती आहे, शेत आहे, शेत फार्म आहे. ठीक आहे, रेक्टँग्युलर शेपचा आहे. त्याचं लेंथ काहीतरी आहे, ब्रेथ काहीतरी आहे म्हणलं. द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर. ते किती आहे? 10 मीटर्स मोर, 10 मीटर जास्त आहे. कशापेक्षा? 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेथ. ठीक आहे, ब्रेथ माहिती नाही आहे, तेच फाइंड आउट करायचं का फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द फार्म. तर याला एक्स म्हणलं तर हा किती असणार आहे? लेंथ किती असणार आहे? द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेथ. ट्वाइस द ब्रेथ येते लक्षात. ब्रेथ जर एक्स असेल तर लेंथ किती असणार आहे? 10 मोर दॅन ट्वाइस द ब्रेथ. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर ही डग अ स्क्वेअर शेप पॉन्ड इनसाइड द फार्म. पावसाचं पाणी साठवण्यासाठी काय केलेलं आहे? पॉन्ड डग केलेलं आहे. काय केलेलं आहे? शेततळ बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे? शेततळ, म्हणजे माती काढायची, शेतातली माती काढायची. जोपर्यंत खडक लागत नाही तोपर्यंत माती काढायची, आणि एकदा खडक लागलं तर काय करायचं? त्याच्यावरती मेनकापा टाकायचं आणि त्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साठवायचं, आणि पावसाळा संपला की शेतीसाठी वापरायचं. जेवढे दिवस आपल्याला चालते तेवढे दिवस एक पीक, 2 पीक घेऊ शकतो आपण त्याच्यावर. ठीक आहे. तर काय केलेलं आहे? इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर ही डग अ स्क्वेअर शेप पॉन्ड. पॉन्ड कुठल्या शेपचं आहे? स्क्वेअर शेपचं आहे, बरोबर. स्क्वेअर शेप पॉन्ड इनसाइड द पॉन्ड. द साइड ऑफ द पॉन्ड इज 1/3 ऑफ द ब्रेथ. तर असा स्क्वेअर शेपचा एक पॉन्ड आहे. स्क्वेअर आहे म्हणजे चारी साईड इक्वल लेंथचे असणार, बरोबर ना. स्क्वेअर शेप म्हणजे काय? चारी साईड इक्वल लेंथचे असणार. आणि साईड किती आहे पॉन्डची? 1/3 ऑफ ब्रेथ. हे जर एक्स असेल तर त्याचा 1/3 आहे. ते बंद करतो का? बंद करतो दरवाजा बंद. पाणी. ठीक आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द फार्म अँड द पॉन्ड. जे फाइंड आउट करायचं त्यालाच एक्स म्हणायचं. लेट द ब्रेथ ऑफ द फार्म बी एक्स मीटर्स. ब्रेथला एक्स मीटर्स कन्सिडर करतो. अँड द लेंथ ऑफ द फार्म बी 2x + 10 meters. And the side of the pond B किती आहे? साईड किती असणार आहे? 1/3 टाइम्स x मीटर्स, किंवा x/3 मीटर्स लिहिलं तरी चालेल. x/3 लिहितो, दिसायला जरा व्यवस्थित दिसतं. x/3 मीटर्स, 1/3 ऑफ ब्रेथ म्हणलंय ते. ठीक आहे. आणि कंडिशन काय दिली आपल्याला? द एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. एरिया फ्रॉम द गिवन कंडिशन म्हणतो. फ्रॉम द गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय कंडिशन दिली आपल्याला? एरिया ऑफ द फार्म. एरिया ऑफ द फार्म किती आहे? ए बेटा शेती किती मोठी आहे? 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. 20 टाइम्स द एरिया ऑफ 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. या फार्मचा एरिया किती आहे? या पॉन्डच्या 20 टाइम्स, 20 पट आहे. ए बेटा एरिया ऑफ फार्म कसा कॅल्क्युलेट करणार? एरिया ऑफ फार्म, तो फार्म तर रेक्टँग्युलर आहे, रेक्टँगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो? लेंथ इंटू ब्रेथ. तर हा येणार लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल टू 20 टाइम्स 20 इंटू एरिया ऑफ पॉन्ड. ए बेटा या स्क्वेअर पॉन्डचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा? स्क्वेअरचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो? साईड स्क्वेअर. कसा? साईड स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो? साईड स्क्वेअर. लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे? 2x + 10. ब्रेथ किती आहे? x. मल्टिप्लिकेशन असं लिहिण्याऐवजी असं लिहितो. 20 इंटू साईड स्क्वेअर. साईड किती आहे? x/3. x/3 चा स्क्वेअर. एवढं नीट लक्षात द्या. या एक्सचा मल्टिप्लिकेशन दोघांबरोबर करतो, ह्याच्याबरोबर आणि ह्याच्याबरोबर. x × 2x 2x². x × 10 10x. 20
एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर नाही. ठीक आहे, हे बेटा लक्ष देत नाही. या 9 याला मल्टिप्लाय करतो, बोलू नका. या 9 याला मल्टिप्लाय करतो, तसंच करावं लागेल ना. 9 याला मल्टिप्लाय करतो, किती होईल? 18x स्क्वेअर 90x हा 20x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कुठे जास्त आहे? राईट हँड साईडला. सगळ्यांना राईट हँड साईडला बोलवतो. 20x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर मायनस 90x किती किती होईल? 20 मायनस 18 2x स्क्वेअर 90x. दोघातून काय कॉमन निघेल? 2x कॉमन निघेल बघा. 2x कॉमन घेतलं दोघातून तर याच्याकडे शिल्लक राहतो x आणि याच्याकडे शिल्लक राहतो 45. बरोबर. 2x इंटू एक्स 2x स्क्वेअर 2x इंटू मायनस 45 90x. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. ह्याचा अर्थ काय? एक तर 2x इज इक्वल टू 0 किंवा x मायनस 45 इज इक्वल टू 0. हा 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते? 0. आणि हा जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू येते 45. हे बेटा x म्हणजे काय? ब्रेथ आहे. त्या फॉर्मचं काय? ब्रेथ आहे. ब्रेथ 0 असू शकतो का? नाही. Therefore, x equal to 0 is unacceptable. Therefore, x is equal to 45. x ची व्हॅल्यू काय घ्यायची? 45. Therefore, सगळे व्हॅल्यूज लिहूयात. Therefore, the breadth of the palm is किती आहे? 45 मीटर्स. मीटर्स मध्ये आहे ना सगळं? सगळं मीटर्स मध्ये आहे ना? मीटर्स मध्ये. ठीक आहे. अँड द लेंथ ऑफ द फार्म किती आहे? याचा डबल करायचं ना. काय करायचंय? डबल करून 10 ऍड करायचं. ह्याचा डबल केलं तर किती होत आहे? 90 प्लस 10 100 मीटर. अँड द साईड एरिया ऑफ पॉन्ड म्हणलं काय? साईड ऑफ पॉन्ड म्हणलंय. काय म्हणलंय? फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द फार्म अँड द पॉन्ड. म्हणजे साईडच विचारलंय. ठीक आहे. अँड द साईड ऑफ द पॉन्ड इज किती आहे बेटा? 1/3 ऑफ एक्स आहे. 45 डिवायडेड बाय 3 इज 15 मीटर. येतं लक्षात? एक फार्म आहे, रेक्टँग्युलर फार्म आहे, त्याच्यामध्ये स्क्वेअर पॉन्ड आहे. या रेक्टँग्युलर फार्मचे डायमेन्शन्स कसे आहेत? त्याचं ब्रेथ एक्स कन्सिडर करायचं. लेंथ किती आहे? याचा डबल प्लस 10 2x प्लस 10. त्याच्या आतमध्ये एक पॉन्ड आहे. त्या पॉन्डचा साईड किती आहे? 1/3 ऑफ ब्रेथ. बरोबर. तिघांच्या व्हॅल्यूज माहिती आहे. एक रिलेशन दिले आपल्याला. काय रिलेशन दिलंय? त्या फार्मचा एरिया किती आहे? या पॉन्डच्या एरियाच्या 20 टाइम्स आहे. किती आहे? 20 टाइम्स. 20 टाइम्स ऑफ एरिया ऑफ पॉन्ड. तर त्याच्यावरून आपल्याला सगळे व्हॅल्यूज मिळाले. लेंथ ब्रेथ आणि त्या पॉन्डचा साईड मिळालेला. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे ना आता. लास्ट क्वेश्चन. Don't cut the 15th question. A tank fills completely in 2 hours if both the taps are open. If only one tap is open at the given time, the smaller tap takes 3 hours more than the larger one to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? ठीक आहे. हा असा एक टँक आहे. या टँक मध्ये 2 टॅप आहेत. हा मोठा टॅप आहे. हे बेटा हा मोठा टॅप आहे आणि एक आहे छोटा टॅप. ठीक आहे. एक आहे छोटा टॅप. आणि हा टँक फिल व्हायला भरायला किती वेळ लागते? पूर्ण टँक फिल व्हायला भरायला किती वेळ लागते? दोन्ही नळ चालू असते तर किती वेळ लागतोय? 2 hours. किती वेळ लागते? 2 तास. A tank fills completely in 2 hours if both the taps are open. If only one tap is open at the given time, the smaller tap takes 3 hours more than larger one to fill the tank. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठ्या नळापेक्षा छोट्या नळाला किती वेळ जास्त लागतोय? 3 तास जास्त लागतोय. एकच नळ जर चालू केला, ह्याला जर x hours लागले
तर याला किती तास लागणार आहेत? एक्स प्लस 3 hours. हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली? जे विचारलं त्यालाच एक्स म्हणायचं. लेट द लार्जर टॅप टेक्स x hours to fill the tank completely, and the smaller tap takes x plus 3 hours to fill the tank completely. ए बेटा, याला जर 4 तास लागत असेल, फॉर एक्झाम्पल हा नळ चालू, मोठा नळ जर चालू केला आणि ही टाकी भरायला 4 तास लागत असेल, तर एका तासामध्ये किती भरली जाणार? 4 तासामध्ये पूर्ण भरली जात असेल तर एका तासामध्ये 1/4 भरली जाणार. बरोबर का? 3 तासामध्ये पूर्ण टाकी भरली जात असेल तर एका तासामध्ये किती भरली जाणार आहे? 1/3. हे कन्सेप्ट नीट लक्षात द्या. पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागते? 4 तास. तर एका तासात किती भरली जाणार आहे? 1/4. रेसिप्रोकल असते. पूर्ण टाकी भरायला लागलेला वेळ जर x hours असेल, पूर्ण टाकी भरायला लागलेला वेळ जर x hours असेल तर एका तासामध्ये किती भरली जाईल? 1/x. ठीक आहे. Therefore, the larger tap will fill 1/x part of tank in 1 hour. लक्षात येते का? 4 तासामध्ये टाकी भरली जात असेल, हा मोठा नळ जर चालू ठेवला, 4 तासामध्ये टाकी भरली जात असेल तर एका तासामध्ये किती भरली जाणार आहे? 1/4. उघड बेटा फोन वारणी वाजून बाहेरनं कडे घ्यायचं. 4 तासामध्ये टाकी भरली जात असेल तर एका तासामध्ये किती? 1/4. येते का लक्षात? 10 तासात पूर्ण टाकी भरली जात असेल तर एका तासामध्ये 1/10 भरणार आहे. येते का लक्षात? तर x hours मध्ये पूर्ण भरली जात असेल तर एका तासामध्ये 1/x पार्ट भरला जाणार आहे. छोटा नळ एका तासामध्ये एवढं पाणी भरतोय, सॉरी एवढा वेळ लागतोय त्याला भरायला, तर एका तासामध्ये किती भरणार आहे? 1/x plus 3. रेसिप्रोकल असणार आहे. अँड द स्मॉलर टॅप will fill 1/x plus 3th part of tank in 1 hour. एक तासामध्ये मोठा नळ 1/x पार्ट भरणार आहे टाकीचा, आणि छोटा नळ जर चालू केला 1 तासासाठी तो टाकीचा किती पार्ट भरणार आहे? 1/x plus 3 एवढा पार्ट भरणार. ठीक आहे. दोन्ही नळ चालू असेल तर टाकी भरायला किती वेळ लागते? 2 तास. दोन्ही नळ चालू असेल तर टाकी भरायला किती वेळ लागते? 2 तास. 1 तासात किती भरली जाणार आहे? अर्धी भरली जाणार. बरोबर का? 2 तासात पूर्ण भरली जात असेल तर 1 तासात अर्धी भरली जाणार. फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय कंडिशन दिली आपल्याला? हे बेटा, 1 तासामध्ये मोठ्या नळ एवढं पाणी भरतोय, 1 तासामध्ये छोटा नळ एवढा पाणी भरतोय, दोन्ही मिळून 1 तासामध्ये अर्धी टाकी भरतात. बरोबर का? त्याने काय सांगितलंय? कंडिशन काय दिली तिने? दोन्ही नळ चालू असेल तर 2 तासात टाकी भरते. म्हणजे 1 तासात किती भरली जाते? अर्धी. 2 तासात पूर्ण तर 1 तासात अर्धी. 1 तासात मोठा नळ किती भरतोय? एवढं पाणी भरतोय. 1 तासात छोटा नळ किती पाणी भरतोय? एवढं. दोन्ही मिळून अर्धी टाकी भरतोय. हेच लिहिणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन येते, त्याला सॉल्व्ह केली की आन्सर मिळते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो याचं. x plus 3 into 1 x plus 3 प्लस x ब्रॅकेट टाकायची काय गरज नाही. खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन x into x x स्क्वेअर, x into 3 3x, हा 1/2. याला सिम्प्लिफाय करतो. 2 into हा किती येईल? x plus x 2x. पहिल्यांदा लिहितो 2x plus 3 आणि खाली काय? x स्क्वेअर प्लस 3x इक्वल टू 1/2. हे बेटा 2 into 2x 4x, 2 3 जा 6, हा x स्क्वेअर प्लस 3x. हे बेटा बोलू नको. हा x स्क्वेअर तसाच, 3x तसाच, हा 4x इकडे आला तर काय होईल? x स्क्वेअर 3x मधनं 4x गेले मायनस x. देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळाला? x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इक्वल टू 0. याचे फॅक्टर सांगा बघू. b ची व्हॅल्यू आहे -1,
ए इंटू सी आहे -6. सांगा फॅक्टर्स. या 1चे असे 2 पार्ट सांगा ज्यांचा ऍडिशन -1 होईल आणि त्याच 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन -6 होईल. असे 2 नंबर कुठले? -3 + 2 चालते का? -3 + 2 -3 इंटू 2 -6 बरोबर. हा x² तसाच, हा -6 तसाच, इक्वल टू 0 तसाच. -x ऐवजी काय लिहायचं? -3x + 2x. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी, या दोघात काय कॉमन आहे? x -3. इथे पण x -3 आहे ना, इक्वल टू 0. या दोघातून बेटा या x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 2x भेटेल? x -3 आणि x + 2 इक्वल टू 0. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ काय? x -3 तर 0 आहे किंवा x + 2 तर 0 असतो. हा 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते? हा 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय येते? बरोबर आलं का आन्सर? -2 चालेल का? Therefore, x equal to -2 is unacceptable. Therefore, x is equal to 3. Therefore, मोठ्या नळाला 3 तास लागते. Therefore, the larger tap requires 3 hours to fill the tank completely, and the smaller tap requires याच्यापेक्षा 3 तास जास्त लागणार. हे बेटा बोलू नका मागे. याच्यापेक्षा 3 तास जास्त म्हणजे किती तास लागणार आहे? 6 hours. येतं लक्षात? याला अंडरलाईन करतो. तर मोठ्या नळाला किती वेळ लागेल? 3 तास. छोट्या नळाला 6 तास पूर्ण टाकी भरायला. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय आहे? हे इक्वेशन लिहिता येणंच इम्पॉर्टंट. हा इक्वेशन. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं कन्सेप्ट ह्याच्यामध्ये? मोठ्या नळाला टाकी भरायला जर x hours लागत असेल तर 1 तासामध्ये किती भरली जाणार आहे? मोठा नळ चालू असेल तर 1/x. छोटा नळ चालू असेल, छोटा नळनी टाकी भरायला जर x + 3 hours लागत असेल, पूर्ण टाकी भरायला x + 3 hours, तर 1 तासामध्ये किती भरली जाणार आहे? 1/x + 3. येतं का लक्षात? रेसिप्रोकल असतो. तर दोन्ही नळ चालू असेल तर 1 तासामध्ये अर्धी टाकी भरली जाणार आहे. त्याच्यावरून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन मी तो सॉल्व्ह केलं तर x ची व्हॅल्यू म्हणजे काय? मोठ्या नळाला किती तास लागतो? 3 तास लागतो. छोट्या नळाला 6 तास लागतो. येते लक्षात? झालं का कम्प्लीट? स्टॉप करा.